सुनबाई इकडे ये. हे काय धूळ आहे? हा, घरातले सगळे धूळ 10 मिनिटात साफ कर सगळी. हे हो सासूबाई. कर लवकर. सुनबाई इकडे ये. हो हो सासूबाई बोला. 2 पोते गहू आणलेले आहे. आजपासून तुझं झोपणं बंद. ते 2 दिवसामध्ये पूर्ण गहू निवडणं झाले पाहिजे. हो हो करते ना मी. मग म्हणशील सांगितलं नाही. हा हा. अरे कहना क्या चाहते हो? सुनबाई इकडे ये. हो हो. हे सकाळचे भांडे पडलेले आहेत. हे का तुझ्या माहेरून येणार आहे कोणी घासायला? नाही नाही मी घासते आई. मी आता घासते. लवकर घासून घेते. हो हो. आमच्या वेळेस नव्हतं बाई असं. आम्ही सगळं स्वच्छ ठेवत होतो. नाही नाही मी 2 मिनिटात घासते. शेबाई सुनबाई इकडे ये. हो हो सासूबाई. ही काय बर्फी आहे? याच्यात नाही तूप नाही खवा. हा, काय कशी काय बनवली का ही? असं शिकवलं का तुला? ह्या बर्फी बनवणं एक धड येत नाही काही. हे चांगलं करून आणजा. हो आणते सासूबाई मी. हा आहे सुखी संसाराचा मंत्र. झालं बाई आई एकदाचं लग्न. हो ना. हो ना, झालं एकदाच लग्न. अरे आई काय झालं? असं का बरं म्हणताय तुम्ही? आवडलं नाही का तुम्हाला लग्न? हो आवडलं ना. त्यांनी मानपानच तसा केला. तुझ्या माहेरचं होतं ना. नाही आहे, हे तुमचं चुकीचं आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत. तुम्हाला माहिती आहे का, नवरदेव आला तेव्हापासून तर नवरी विदा होईपर्यंत त्यांनी प्रत्येक गोष्टीचा मानपान केला. माहितीये, नवरदेवाच्या आईला तर इतकी सुंदर साडी दिली. 4,000ची साडी दिली त्यांनी. आणि नवरदेवासोबत येणाऱ्या प्रत्येक बाईला साड्या आणि गिफ्ट वाटली. नवरदेवाच्या इकडल्यानं दिलं, मला काय दिलं? असं नाही आहे. तुम्हाला पण साडी दिली ना? साडी दिली, पण अशी पचक पालू दिली 200 रुपयाला. मी तर माझ्या मोलकरींना देते तशी साडी. आई. ती बुंदी सगळं तेल तर हाताला लागायचं. आणि म्हणते शेव. त्या शेव पाहिलं का इतके कडक की चावतही नव्हते. ते जाऊ द्या आई. तुम्ही बघितलं का माझी मावस बहीण माझा किती जोराने हात धरून ओढत होती नाचायसाठी. आणि किती नाचलो ना आम्ही. मला तर खूप मजा आली बाई. खूप दिवसांनी एन्जॉय केलं बाई. तू केलं असं एन्जॉय. मी तो एका कोपऱ्यात बसलेली होती. तुझ्या मायाच्याने जरासं पाणी तर नाही विचारलं मला. सांगते मोठी. अरे आई तिथे शेजारीच पाण्याच्या कॅन ठेवल्या होत्या. मला सांगितलं असतं तुम्ही दिलं असतं तुम्हाला पाणी. सगळेजण आपापल्या कामात होते त्या दिवशी. तुझ्या मायाचंच कौतुक करशील ग. आई काही म्हणा, पण तुम्ही त्या साडीत इतक्या सुंदर दिसत होत्या ना की तुम्हाला काय सांगू. हो का ग? कुठून घेतली होती आपण ती साडी? आई ती गौरी मार्टवरून घेतली होती ना. हो गौरी मार्ट मधून का? अजून आपण 2-3 साड्या घेऊ मग. हो नक्की जाऊ आपण. हो. आई इतकं सुंदर कलेक्शन असते ना तिथे की तुम्हाला सगळ्या प्रकारच्या साड्या मिळतात. हो. आपण दोघी जाऊ तिथे. हा? घेऊ आपण. आई आता ते 15 तारखेचं लग्न आहे ना, आपण त्या गौरी मार्टवरूनच साड्या घेऊ. एक तुमच्यासाठी आणि एक माझ्यासाठी. अगं मी तर आता तुझ्या माहेरी लग्नाला येणारच नाही ना. आई तुम्ही अशा काय करता आई? माझा मानपान नाही झाला, मी येतच नाही ना. नाही, तुम्ही असं नाही ना आई. असं नाही तुम्ही ऐकत जा ना. आई प्लीज आई ऐका तर माझं. अरे माझं ऐका. काय आई म्हणता म्हणा. ना, मला नाही. अरे आई हे घ्या आई. काय आहे ग हे? आई कॉफी आहे ना? तुला माहित नाही का? 8 दिवस झाले मी कॉफी सोडली म्हणून. सासू आहे ना, जरा लक्षात ठेवत जाय ना. बरं चहा आणू का मग? आण चहा. आई हे घ्या चहा. का ग हा दुधाचा चहा आहे? मी कालपासून बिगर दुधाचा चहा घेते. दुधाचा चहा सोडला मी. बरं मी बिगर दुधाचा चहा. हो घेऊन ये. हो हा घ्या. का ग याच्यात आलं टाकलेलं आहे ना? मला अद्रकचा चहा चालत नाही. कशाची भाजी करत आहे ग? आई बटाट्याची भाजी बनवते ना. तुला माहित नाही का मला बटाटे चालत नाही म्हणून? मी बटाट्याची भाजी नाही खाणार आहे. सासू आहे ना मी तुझी. जरासं माझ्या आवडी निवडी लक्षात ठेवत जा. मग आता काय करू? आता वांग्याची भाजी कर. ममता मला 15ला आण ग काही. थंडी वाजून राहिली. हो हो आले आले. हो, आण. हे काय आणलं ग? हे मला नाही पाहिजे. मला याची एलर्जी आहे. सासू आहे ना मी तुझी. जरा लक्षात ठेवत जाय ना. मग काय आणू आता? एक बेडशीट घेऊन ये जा. ठीक आहे. हे नाही पाहिजे मला. मला नाही आवडत ही. मला बेडशीट घेऊन ये जा. हो मी सासू आहे ना तुझी. जरासं लक्षात ठेवत जाय ना.
मला पाणी आण ग. हो हो आणते ना. अहो, पण सोन्याच्या ग्लासात आणू, चांदीच्या ग्लासात आणू, काचेच्या ग्लासात आणू की स्टीलच्या ग्लासात आणू? सासू आहे ना तुम्ही, है ना? सांगा ना कशाच्या ग्लासात आणू? ममता त्या शेजारच्या काकूकडून 2 कांदे आण बरं. ते जर त्यांच्याकडे कांदे मागायला त्या डायरेक्ट नाही म्हणतात, असलं तरी नाही म्हणतात. मला नाही जायचं. हो ना, अगं ती तशीच आहे कंजूस, कोणालाच काही देत नाही. जा आपल्या टोपल्यातून 2 कांदे घेऊन ये. no, 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 no. सासू पण तर आईच असते ना, फक्त आपल्या मुलांची. सासूबाई, मी काय म्हणते, माझ्या मैत्रिणीच्या सासूने तिला छान असा एक नेकलेस करून दिला सोन्याचा. तुम्ही पण द्या ना मला एखादा. हो हो देते ना बनवून. तू सोनं आणून दे मला, मी तुला नेकलेस बनवून देते. आई, मी देवासारखी दिसते? का बरं ग असं का विचारते? अरे आई, मी जेव्हाही जाते की नाही तर माझ्या सगळ्या मैत्रिणी म्हणतात, आली रे बाप्पा देवा. का बरं हसताय तुम्ही? काही नाही ग असंच. का ग आज तू केस धुतले? आज सोमवार आहे ना, सोमवारी केस नसतात धुत. हो बाई, तू नको काढत आहे. आज नख नाही काढणं चालत ना, आज सोमवार आहे. तेवढं तर समजायला पाहिजे तुला. अजिबात नख नाही काढायचे आज. yeah, boy. काय ग काय करते हे तू? अरे आई, डाळ काढले, वरण लावते ना कुकर मध्ये. तुला माहित नाही का आपल्याकडे आज वरण चालत नाही. प्रत्येक गोष्ट सांगावं लागते हिला. काही अगं बाई, हा झाडू तर खराब झाला. आता मला नवीनच झाडू आणावं लागेल. का ग काय करत आहे? आई, आपला ना जुना झाडू खराब झाला म्हणून मी काय केलं, नवीन झाडू आणलं. का ग तुला समजत नाही का? आजच्या दिवशी मला झाडून नाही झाड, जुन्या झाडून झाड. सासूबाई, आज ना मला मैत्रिणीकडे जेवण आहे. जाऊ का मी जेवायला? कोणती मैत्रीण आहे का तुझी? आज अमावस्या आहे ना, अमावस्याच्या दिवशी कोणाच्या घरी जेवायला जात नसतात. आणि ती ही गाडी साडी घालून अजिबात जायचं नाही. ये इकडे, जरा माझे पाय दाबून दे, खूप पाय दुखून राहिले. हो येते. अरे देवा, आई मी तर विसरलीच, आज रविवार आहे. आज सासूचे पाय दाबणं नाही चालत. no, 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 no. सासूबाई, गरम गरम पोळी आहे, वाढू का तुम्हाला ताट? दे ना मला गरम गरम जाळ माझं तोंड. दे मला गरम पोळी. ठीक आहे, थंडी पोळी पाहिजे ना तुम्हाला? ठीक आहे, थंडी पोळी घाल ना आम्हाला ते कच्च बच्च खाऊ, कणकीचे पोळे खाऊ घातले तर चालतील. आता काय आमचे वाखेच आहेत, करा तुम्ही मजा. तुम्हाला गरम पोळी नको, तुम्हाला थंड पोळी नको, करा तर काय करावं काय माहित, काही समजत नाही.